पुणे जिल्ह्यातील जवळजवळ आता सध्या शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 10 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये इतर 5 जे अधिकारी नागपूर, मुंबई, नाशिक इत्यादी ठिकाणी जे कार्यरत आहेत त्यांनासुद्धा सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश हा महसूल विभागाने काढलेला आहे। संबंधित जे काही अधिकारी होते यांनी जमीन महसूल अभिलेख एक कलम 155च्या तरतुदींचा गैरवापर केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। राज्य सरकारने याची चौकशी केली आहे आणि या सर्व 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे। आजची ही जी काही बातमी आहे ही बातमी क्षमतेनं क्षमतेतोच आंबेगाव तालुक्यातील जे आपले प्रांत गोविंद शिंदे साहेब आहेत यांनासुद्धा लाचलुचपत विभाग पुणे यांनीसुद्धा ताब्यात घेतलेला आहे। अधिकृत माहिती अशी मिळत आहे की नारंगावमध्ये जे एक बिल्डर आहेत म्हणजे जे काही बांधकाम व्यावसायिक आहेत व त्यांचे एक माजी सरपंच जुन्नर तालुक्यात एका गावची माजी सरपंच या दोघांनी ही तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे केली होती। संबंधित तक्रारीमध्ये 2 लाख रुपयांची मागणी केल्याचं म्हटलं गेलेलं होतं, परंतु हा जो काही ट्रॅप आहे आज नारंगावमध्ये सक्सेस झालेला आहे। यामध्ये काही रक्कम पण जप्त करण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती ही मिळालेली आहे। यामध्ये अजून अधिकृत FIR आमच्या हाती लागलेली नाही। तेच तुफान न्यूजच्या हाती अधिकृत FIR लागल्यानंतर आम्ही सदर वृत्त हे प्रसिद्ध करणार आहोत। परंतु सध्या तरी अँटी करप्शन ब्युरोचे जे काही अधिकारी आहे हे मंचर पोलीस स्टेशन येथे हे जे काही आंबेगाव जुन्नरचे जे काही प्रांत आहेत माननीय गोविंद शिंदे साहेब यांना आणि त्यांचा जो काही एक कर्मचारी आहे खैरनार यांनासुद्धा त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यासंबंधी त्यांची विचारपूस चालू आहेत, स्टेटमेंट चालू आहेत। अद्याप तरी त्यांचं नाव FIRमध्ये आले आहे की नाही हे अजून कागदोपत्री समोर आलेलं नाही, परंतु आजच्या 6 ते 7 वाजेच्या दरम्यान सायंकाळी ही FIR प्रसिद्ध करण्यात येणार आहे व त्यावेळेस आम्ही ही जी काय बातमी आहे ती विस्तृतपणे दाखवणार आहोत। अद्यापपर्यंत FIRमध्ये किती नाव आहेत, नेमकं गोविंद शिंदे साहेबांचा यामध्ये किती रोल आहे अद्याप सिद्ध झालेलं नाही, परंतु अधिकृत जे काही लाचलुचपत विभागाचे जे काही अधिकारी आहेत, जो काही स्टाफ आहे तो FIR घेण्याचं काम करत आहेत आणि ते नंतर या ट्रॅपमध्ये किती लोक इन्व्हॉल्व आहेत ही माहिती आपणास देणार आहेत। अय्यूब शेख, तेज तुफान न्यूज, मंचर, आंबेगाव, पुणे।